जय श्री रुक्मिणी कृष्ण. नमस्कार मित्रांनो. आजचा हा दिवस तुम्हा सर्वांसाठी सुख, शांती आणि आनंदाने भरलेला जावो अशी मी परमेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. चला या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 16 मे 2026 रोजी शनिवारी शनी अमावस्या येत आहे. जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या म्हणून संबोधले जाते. सनातन धर्मात अमावस्या ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. ही अमावस्या शनिवारी पडल्याने तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच शनी अमावस्या येत आहे, त्यामुळे ती अधिक पावन आणि फलदायी ठरते. शनी अमावस्या हा शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील कष्ट अडचणींमधून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेव न्यायाचे देव आणि कर्मफळ देणारे ग्रह आहेत. ते चांगल्या वाईट कर्मानुसार फळ देतात. म्हणून या दिवशी पूजा, उपवास, स्नान आणि दान करणे फार शुभ फळ देते. यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येते. योगायोगाने या शनी अमावस्येलाच शनी जयंती सुद्धा येत आहे, त्यामुळे या तिथीला दुहेरी महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू पंचांगानुसार शनी अमावस्या 16 मे रोजी सकाळी 5:11 सुरू होईल आणि 17 मे रोजी पहाटे 1:30 समाप्त होईल. त्यामुळे शनी अमावस्या शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाईल आणि त्याच दिवशी शनी जयंतीचेही पूजन केले जाईल. प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, पण शनी अमावस्या पूजा, उपवास, स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 किंवा शनीचा प्रभाव आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरतो. या दिवशी केलेले उपाय शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि सुख, शांती व समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. याशिवाय ही अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठीही खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तर्पण, पिंडदान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केल्याने त्यांचे आशीर्वाद वंशजांना मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय स्वामींच्या केंद्रात सांगितलेला आहे. शनी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून सकाळी 6:30 ते दुपारी 12च्या आत एक खास वस्तू उतरून टाकायची आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे आणि विघ्ने दूर होऊन त्यांना सोन्यासारखे दिवस येतात. अभ्यासात प्रगती, नोकरी, व्यवसायात यश आणि मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वस्तू वापरायच्या याची पूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. धार्मिक माहिती चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनैश्चराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवांची कृपा तुमच्यावर होईल. या उपायासाठी शनिवारी सकाळी लवकर उठा, स्वच्छ स्नान करा. आपल्या आणि मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाका. याने नकारात्मकता दूर होते आणि शरीर शुद्ध होते. नंतर थोडासा भात शिजवा. साधारण 1 मूठभर तांदूळ, 1 वाटीभर भात होईल एवढे. हा भात अगदी अळणी शिजवा. मीठ किंवा तेल अजिबात घालू नका. भात शिजवल्यानंतर स्वच्छ वाटी किंवा द्रोणात काढा. मुलांवर डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवा. उतरवताना मनात सकारात्मक भाव ठेवा. माझ्या मुलाची सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, प्रगती होत आहे, यश मिळत आहे, सर्व संकटे संपली आहेत आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत उतरवा. उतरवल्यानंतर हा भात घराबाहेर नेऊन पक्ष्यांना, कावळ्यांना किंवा कुत्र्यांना खायला टाका. बाल्कनी, टेरेसवर किंवा पेपरवर ठेवला तरी चालेल. जर घरात 2 किंवा अधिक मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगळा भात शिजवा. एका मुलावर उतरवलेला भात दुसऱ्या मुलासाठी वापरू नका, कारण त्यात नकारात्मक ऊर्जा आकर्षित झालेली असते. शिल्लक राहिलेला भात खाऊ नका, तो टाकून द्या. मुलं बाहेर शिकायला असतील तर त्यांचा फोटो घेऊन त्यावरून हा उपाय करा. सध्या सुट्टी असेल तर प्रत्यक्ष मुलांवर करणे उत्तम. संध्याकाळी 7 ते रात्री 12च्या आत आणखी एक सोपा उपाय. 7 लाल मिरच्या आणि थोडे खडे मीठ घ्या. मुलांवर डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवा. गावाकडे असाल तर चुलीत जाळून टाका. शहरात असाल तर भांड्यात कापूर घालून जाळा. यामुळे नजर दोष, हट्टीपणा आणि चिडचिड दूर होते. दोन्ही उपाय शक्य असतील तर अवश्य करा. एकच करता येत असेल तरी सकाळचा भाताचा उपाय नक्की करा.
हा उपाय खूप सात्विक आणि प्रभावी आहे. स्वामींच्या केंद्रात सांगितलेला असल्याने प्रत्येकाने करावा. ही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र, परिवार, नातेवाईकांसोबत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.